आज जगभरात एकच नाव पुन्हा चर्चेत आहे, एप्स्टीन फाईल्स. राजकारण, हॉलिवूड, अब्जाधीश आणि सत्तेच्या सर्वोच्च पातळीवरचे लोक, सगळ्यांची नावं एका फाईलमध्ये आली आणि पुन्हा एकदा प्रश्न उभे राहिले. खरं काय आहे आणि अफवा काय? आज आपण द लेटेस्ट एप्स्टीन फाईल्स संपूर्ण समजून घेणार आहोत. एप्स्टीन कोण होता? जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील श्रीमंत फायनान्सर होता. त्याच्याकडे खाजगी जेट, प्रायव्हेट आयलंड आणि जगातल्या मोठ्या लोकांची ओळख होती. पण या चमकदार आयुष्याच्या मागे लपलेलं होतं अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचं जाळं. वर्षानुवर्ष तो सत्ता आणि पैशाच्या जोरावर कायद्यापासून वाचत राहिला. पहिलं प्रकरण कसं उघडलं? 2000च्या दशकात काही मुलींनी धक्कादायक खुलासे केले. फसवणूक, धमक्या आणि जबरदस्ती. तरीसुद्धा एप्स्टीनला खूप सौम्य शिक्षा झाली. तेव्हाच लोकांनी विचारायला सुरुवात केली, तो एकटाच होता का? कोणीतरी मोठा माणूस त्याच्या पाठीशी होता का? एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? एप्स्टीन फाईल्स म्हणजे कोर्टात सादर केलेली सीलबंद कागदपत्र. यामध्ये आहेत ईमेल्स, फ्लाईट लॉग्स, संपर्क यादी आणि साक्षीदारांचे जबाब. ही फाईल्स वर्षानुवर्ष सामान्य लोकांपासून लपवण्यात आल्या, कारण यात प्रभावशाली लोकांची नावं होती. लेटेस्ट एप्स्टीन फाईल्समध्ये कोणकोणाची नावं? आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. बिल क्लिंटन. एप्स्टीनच्या खाजगी विमानाच्या फ्लाईट लॉग्समध्ये बिल क्लिंटन यांचं नाव अनेक वेळा आढळलं. क्लिंटन यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आजपर्यंत कोणताही गुन्हा सिद्ध नाही. प्रिन्स अँड्र्यू हे नाव सर्वात वादग्रस्त ठरलं. एका पीडित महिलेनं थेट आरोप केले. या प्रकरणात कोर्ट सेटलमेंट झाली, पण शंका अजूनही कायम आहेत. लेस वेक्सनर. व्हिक्टोरिया सिक्रेट्सचा मालक. एप्स्टीनचा सर्वात जवळचा आर्थिक समर्थक. वेक्सनर म्हणतात एप्स्टीनने त्यांचा विश्वासघात केला. केविन स्पेसी. एप्स्टीनच्या संपर्क यादीत नाव. कोणताही थेट आरोप नाही. स्पेसी यांनी संबंध नाकारले आहेत. क्रिस टकर. फ्लाईट लॉग्समध्ये नाव. क्रिस टकर यांचा दावा ते फक्त चॅरिटी ट्रिपसाठी एकदाच गेले होते. ॲलन डर्शोविट्स. एप्स्टीनचा कायदेशीर सल्लागार. एका पीडित महिलेनं थेट आरोप केले, पण त्यांनी सर्व आरोप नाकारले. स्टीफन हॉकिंग. एका ईमेल संदर्भात नाव आलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर कोणताही आरोप नाही आणि कोणताही पुरावा नाही. नाव असणं म्हणजे दोषी असणं नाही, हे पुन्हा स्पष्ट करूया. फाईलमध्ये नाव असणं म्हणजे गुन्हा सिद्ध झालेला नाही, पण प्रश्न विचारणं लोकशाहीत गरजेचं असतं. एप्स्टीनचा मृत्यू. आत्महत्या की काही वेगळं? एप्स्टीनचा मृत्यू जेलमध्ये झाला. अधिकृत कारण आत्महत्या. पण CCTV बंद, गार्ड निष्काळजी आणि हाय प्रोफाईल कैदी. म्हणूनच आजही जग प्रश्न विचारतं, तो गप्प करण्यासाठी मारला गेला का? या फाईल्सचा परिणाम काय? या फाईल्सनी 3 गोष्टी स्पष्ट केल्या. पैसा आणि सत्ता न्याय लांबवू शकतात. पीडितांचा आवाज दाबला जाऊ शकतो, पण सत्य कायमच बाहेर येतं. एप्स्टीन फाईल्स फक्त एका माणसाची कथा नाही, ती आहे व्यवस्थेची परीक्षा. आज नावं समोर आली आहेत, उद्या न्याय मिळेल का हे वेळच सांगेल. पण जोपर्यंत प्रश्न विचारले जातात, तोपर्यंत सत्य जिवंत राहतं.